हे पा 2 गर्भ राहिले. हे या बाळाचे हार्टबीट्स आणि हे दुसऱ्या बाळाचे हार्टबीट्स. यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली होती. मी बरेचसे दवाखाने, किती दवाखाने फिरली होती? 40 गाव, जळगाव, मुंबई, भरपूर दवाखाने फिरली होती. बरीचशी ट्रीटमेंटही घेतली होती. शेवटी मग IVF शिवाय पर्याय नव्हता. IVF करायच्या वेळी आमची पेशंट थोडीशी भित्री आहे. मावशींचा पहिला प्रश्न, 40 गावावरून येऊन जाऊन कसं जमणार? हो की नाही? IVF मध्ये ट्रॅव्हलिंग जरी करायला लागलं तरी त्याचा प्रेग्नन्सी राहणं किंवा अबॉर्शन होणं याच्यावरती त्याचा इफेक्ट नसतो. ट्रॅव्हल केल्याने अबॉर्शन्स होत नसतात किंवा प्रेग्नन्सी राहायला अडचण येत नसते. तसंही तुम्ही बघितलं की आपण बेड रेस्ट काही सांगत नाही. बेड रेस्ट सांगत नाही. दुसरा प्रश्न तिचा, ज्यावेळी एम्ब्रिओ ट्रान्सफरची वेळ होती त्यावेळी ती खूप रडत होती. हो ना वहिनी? सोशल मीडियावर काहीतरी पाहिलं होतं की पेनफुल प्रोसिजर असते, त्रास होतो आणि घाबरली होती. आणि मग गप्पा मारता मारता एम्ब्रिओ ट्रान्सफर झालं. आता सांग, एम्ब्रिओ ट्रान्सफरला काय त्रास झाला? काही झालं नाही. काहीच नाही झालं ना. ठीक. ट्रॅव्हलिंगमुळे किंवा प्रवासामुळे कित्येक लोक खरंच घाबरतात की प्रवासामुळे मग प्रेग्नन्सी राहायला अडचण येईल का, अबॉर्शनची रिस्क वाढेल का. तर ट्रॅव्हलिंगमुळे दूरच्या लोकांना IVF मध्ये तुम्हाला रोज रोज इंजेक्शन्स असतात, पण रोज रोज घ्यायचे नसतात. बरेचसे इंजेक्शन पॅक केले जातात आणि ते तुम्हाला तुमच्या लोकल डॉक्टरकडे घेण्यासाठी गाईडलाईन्स दिल्या जातात. ते तुम्हाला बरीचशी ट्रीटमेंट लोकल डॉक्टरकडे तुमची होते आणि मिनिमम व्हिजिट्स मध्ये दूरच्या पेशंटला आपल्याला IVF करता येतं.